संपन्न। 10 डिसेंबर 2023 ते 3 मार्च 2024 या कालावधीत संपूर्ण भारतामध्ये भगतसिंह जनअधिकार यात्रा संपन्न होणार आहे। त्यानुसार आज नगर शहरामधून तेलिखोन, रामचंद्र खुंट, कापड बाजार, माळीवाडा या ठिकाणाहून ही यात्रा संपन्न झाली। ही यात्रा 80 जिल्हे आणि 13 राज्यांमधून जाणार आहे। 85 किलोमीटरचा पायी प्रवास ते करणार आहे। बेरोजगारी, महागाई, भ्रष्टाचार, धर्मवाद आणि कष्टकरी जनतेच्या लुटीच्या विरोधात रोजगार, शिक्षण, आरोग्य व्यवस्था, आवाज आणि झुंजार जन एकजुटीसाठी ही यात्रा काढण्यात येत आहे, असे आयोजकांनी सांगितले। यावेळी आयोजकांनी आपल्या विविध मागण्या प्रसार माध्यमांसमोर मांडल्या। शहीद भगतसिंग पदयात्रा आहे, भगतसिंग जनअधिकार पदयात्रा ही आम्ही 10 डिसेंबर रोजी कर्नाटकमध्ये बँगलोरपासून सुरू केली आणि इथून पुढे ही यात्रा 3 मार्चपर्यंत दिल्ली इथे पोहोचणार आहे। ही जी यात्रा आहे ही महागाई विरोधात, भ्रष्टाचाराविरोधात, जनतेच्या होणाऱ्या अमाप लुटी विरोधात आणि या मुद्द्यांविरोधात आपल्या हक्क अधिकारांसाठी जनतेने एकजूट होऊ नये म्हणून जी मोदी सरकारच्या कार्यकाळात सांप्रदायिकतेची, धर्मवादाची, जातीवादाची राजकारणं गणितं खेळली जात आहेत, त्या जातीवादाच्या, धर्मवादाच्या राजकारणाच्या विरोधात, सांप्रदायिकतेच्या विरोधात ही यात्रा काढली जाते आहे आणि रोजगाराच्या, शिक्षण सुविधांच्या, आरोग्य सुविधांच्या आणि पक्क्या हक्काच्या घराच्या अधिकारासाठी ही यात्रा काढली जाते। आम्ही हे मानतो की आज शहीद आझम भगतसिंग आणि आपल्या देशाचे जे क्रांतिकारी सावित्रीबाई फुले, ज्योतिराव फुले, चंद्रशेखर आझाद, राजगुरू, सुखदेव यांसारख्या क्रांतिकारकांनी हेच सांगितले होते की जाती धर्माचे झगडे सोडून आपल्याला खऱ्या लढाईशी एकजूट व्हायला लागेल आणि ही खरी लढाई म्हणजेच आपल्या पोटापाण्याचा प्रश्न आहे आणि त्याचसाठी ही यात्रा देशभरातल्या अनेक राज्यांमध्ये वेगवेगळे शहर, वस्त्या, गावांत, शाळा, कॉलेजेसमध्ये जाते आहे आणि आपल्या हक्क अधिकारांसाठी जनतेला एकजूट होण्याचं आवाहन। भगतसिंग जनअधिकार पदयात्रा आम्ही पायी काढत आहोत। वेगवेगळ्या ठिकाणी थांबून ज्या शहरात जातोय, ज्या गावात जातोय तिथल्याच लोकांच्या घरी आम्ही राहण्याची सोय करून घेतो। चहा पाण्यासाठी त्यांना सहयोग करा म्हणून सांगतो, जेवण नाश्त्यासाठी सहयोग करा म्हणून सांगतो, कारण की ही यात्रा कुठल्याही भांडवली पक्षाच्या कॉर्पोरेट फंडवर नाही चालत आहे। ही यात्रा पूर्णपणे तुमच्या आमच्यासारख्या सामान्य जनतेच्या पैशांच्या आर्थिक सहयोगाच्या जोरावर चालते, कारण ही एक जनअधिकार यात्रा आहे आणि ही यात्रा पायी चालत आम्ही दिल्लीपर्यंत पोहोचणार आहोत। तुम्हाला देखील आवाहन करते मोठ्या संख्येने यात्रेत सामील